महसूल कर्मचारी तुमच्या विरोधात संपावर जाणार आहे. तुम्ही जे 4 लोकांना निलंबित केलं ते महसूल कर्मचारी तुमच्या विरोधात संपावर जाणार आहे. तुम्ही जे 4 लोकांना निलंबित केलं ते आणि इतर काही मागण्या तुमच्या विरोधात पत्र लिहिलंय त्यांनी. खरं तर महसूल विभागाच्या संघटनेकडनं अशी अपेक्षा नव्हती, कारण मागच्या 1 वर्षामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या जवळपास मागच्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेले प्रमोशन कुणालाही मंत्रालयामध्ये हेलपाट्या न मारता अनेक प्रश्न महसूल कर्मचाऱ्याचे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही महसूल कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली निघावे, त्यांचे आकृतीबंध, सेवा ज्येष्ठता याद्या, काही नायब तहसीलदारचे संबंधित प्रश्न आहेत ते निकाली काढण्याचा महसूल खात्याचा विचार आहे. खरं तर महसूल खात्याला प्रचंड मजबूती आणि प्रशासनाला मजबूती देण्याचा प्रयत्न मागच्या 1 वर्षामध्ये आमच्या सरकारने केला आहे. परवाचा जो विधिमंडळाचा प्रश्न आहे त्यामध्ये मागच्या 8 महिन्यापासून आमची चौकशी सुरू होती. 90,000 ब्रासच्या वर जास्त उत्खनन झालं आहे. ETS मोजणीमध्ये आलाय. आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलं आहे आणि या मोजणीमध्ये आल्यामुळं 1996 ते 2023 पर्यंत जे त्या ठिकाणी तहसीलदार होते, महसूल आमचे मंडळ अधिकारी, तलाठी होते, त्यांना निलंबित ठेवलेलं आहे. निलंबन करणं म्हणजे काही अंतिम त्या ठिकाणी शिक्षा नाही आहे. आणि मी त्यांना सांगितलं की महिन्याभरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही दोषी आढळला नाहीत तर तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रस्थापित राहाल. कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आम्ही चुकीची नोंद घेणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही चुकीची कारवाई होणार नाही याबद्दलचं मी त्यांना आश्वस्त केलं आहे. मी एक बैठकही त्यांची घेतलेली आहे. पण तरीही म्हणजे राजरोसपणे उत्खनन व्हायचं, वाळू चोरी जात आहे, अवैध वाळू, अवैध उत्खनन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. आता लातूरमध्ये मोठ्या तक्रारी आल्या. नांदेडमध्ये आता एका सकाळी हायवानी एकाला चिरडून निघून गेला. शेवटी लोकांचे जीव जात आहे आणि त्यामुळं प्रश्न ते सोडवू. उद्या मी त्यांची 12 वाजता बैठक बोलवली आहे त्यांच्या पत्रासंबंधी. पण सरकारवर मात्र दबाव करून तयार करून अशा पद्धतीच्या नोटीस देणे हे काही मला योग्य वाटत नाहीये. पण तरी सरकारमधील माझं खातं असल्यामुळं मी त्यांना 12 वाजता उद्या बोलवलेलं आहे. मी चर्चा करील आणि त्यांना आश्वस्त करतो की कुठल्याही प्रकारचं सरकार आकसाची भूमिका ठेवत नाही. परवा भंडाऱ्यामध्ये तलाठ्यांनी लक्षात आणून दिलं ADOच्या की 35,000 वाळू जास्त चोरी गेली. 35,000 ब्रास वाळू चोरी गेली जास्तीची. तलाठी सांगतो तहसीलदारला, तरी तहसीलदारांनी प्रांत कारवाई करत, तरी दंड करत नाही. अकार्यक्षम आहेत महसूल कर्मचारी असं जाणवतं. मी असं म्हणणार नाही सर्वच अकार्यक्षम आहे, पण जे महसुली अधिकारी चांगलं काम करतात आहे त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे. इतकं खंबीरपणे उभा आहे की आमच्या तहसीलदारला, आमच्या प्रांताला कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर अवैध वाळू उत्खननामध्ये प्रोटेक्शन द्यायचा विषय असेल, मोफत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना आम्ही तयार केलेल्या आहे. मोफत प्रोटेक्शनची योजना आणली आहे आणि त्यामुळं महसूल खातं अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि जलद गतीने चालावं याकरता काही पावलं सरकारला उचलावे लागतात आहे. जनतेचं जनसमर्थन आहे. जनतेचं जनसमर्थन या संपूर्ण कारवाईला आहे. त्या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी हजारो मेसेज मला आलेले आहे. या राज्यातले हजारो मेसेज मला आलेले आहेत की आपण कडक कारवाई केली पाहिजे. काल लातूरमध्ये, नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मला त्या ठिकाणी लोकमेळा भेटलेले आहेत आणि त्यामुळे अवैध उत्खनन थांबलंच पाहिजे, वाळू चोरी थांबलीच पाहिजे. महसूल अधिकाऱ्याला पाहिजे ते प्रोटेक्शन आम्ही देऊ, पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ. आता RTOचा आम्ही कायदा केला. आमच्या प्रताप सरनाईकजींनी 3 वेळा अवैध उत्खनन पकडलं गाडी सस्पेंड करून टाकता येईल असे त्या ठिकाणी कायदे आपण केले. त्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका कृपया त्यांनी मागे घ्यावी. सरकार महसूल कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
पत्न्या सातव काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश करता आहेत, तर काय वस्तुस्थिती आहे त्याची आणि त्यांना काय दिलं जाणार आहे? नाही, आम्ही हे तर मला माहिती नाही जे आपण सांगतायत, पण कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो. शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण इतक्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत. कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठावठिकाणा नाही. आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे. त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतो तेव्हा आपण चर्चा करू. पण विरोधी पक्षाला एका पाठोपाठ एक धक्के देत आहे. काल काँग्रेसचा बालेकिल्ला जेव्हा गणला जायचा त्या लातूरमध्ये सुद्धा मोठा प्रवेश झालेला आहे आणि आता त्या स्पष्टपणे प्रवेश करणार हे सांगतात. मी एक सांगतो, कुणीही जर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला तर त्यांचं स्वागत आहे. शेवटी ज्या ठिकाणी उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षाचा जो, चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं आमचं काम आहे. आणि त्यामुळं त्यांनी मन बनवलं असेल तर भारतीय जनता पार्टी काही ना म्हणणार नाही. आणि त्यामुळं असं कोणी भाजपमध्ये येत असेल तर आता लातूरमध्ये काल पक्षप्रवेश झाले, काल नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाले, वसमतमध्ये झाले, निलंग्यात झाले, परवा वडेट्टीवारच्या गावात झाले, नाना पटोलेच्या साकोलीमध्ये झाले. शेवटी काँग्रेस पार्टी लोक सोडतात. हा मुहूर्त कधी आहे आता प्रज्ञा सातव यांचा? नाही, मला चर्चा करावी लागेल, अजून चर्चा झाली नाही. राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांना अटक होऊ शकते असं आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले, अटक वॉरंट निघणार आहे. कसं बघता तुम्ही असं? मला वाटतं की जे काही कायदेशीर कारवाई जे काही कोर्टाची असेल किंवा विधिमंडळ म्हणून असेल किंवा संविधानिक असेल, शेवटी कोर्टाची केस आहे, त्यांनाही वर जाण्याची संधी आहे, अपील करण्याची संधी आहे. किती दिवसात ते आदेश इम्प्लिमेंट वगैरे होतील हे तर सर्व संविधानिक आहे, कायदेशीर आहे. त्यामुळं कायदेशीर निर्णय होतील. ठाकरे बंधू एकत्र येत आहे, एकत्र वचननामा सुद्धा जाहीर करतायत. हा उद्याचे सगळे घडत आहे. काही झालं तरी मुंबई महाराष्ट्र विकासाच्या बाजूने उभा आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकांची चॉईस आहे आणि या चॉईसमध्ये विकसित मुंबईचा जो आम्ही देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारने जी विकसित मुंबईची योजना तयार केली आहे, 2029 ची मुंबई, 2035 ची मुंबई, 2047 ची मुंबई. आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो, 2029-35 जी मुंबईचा प्लॅन केलेला आहे, जगातलं सर्वात उत्कृष्ट इंटरनॅशनल शहर म्हणजे मुंबईत कुठेही कुठे एक 15 मिनिटात जाता येईल. मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज, इंटरनॅशनल फॅसिलिटी तयार होतील असं योजना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केली. आणि मुंबईची जनता आता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे. हे सकाळच्या जे त्या ठिकाणी वाचाळ शब्द, उन्हाच्या वाफा आणि या ठिकाणी टोमणे मारणं, यामध्ये आता काही जनतेला इंटरेस्ट नाही आहे. तेच ते रटाळ भाषणं, तेच ते त्या ठिकाणी चर्चा, तेच ते ठिकाणी पारिवारिक वाद, या सर्वातनं मुंबई आता बाहेर निघेल. असं आहे की अजित पवारांना तुम्ही दूर ठेवताय महाविकास आघाडीतून. मुंबईमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत लढणार नाही, पुण्यात नाही, पिंपरी चिंचवडमध्ये नाही, संभाजीनगरमध्ये पण काल बैठक झाली, तिथे अजित पवारांचा पक्ष नव्हता. काय कारण आहे? कोणी म्हटलं असं दूर ठेवताय? कोणी सांगितलं दूर असं आहे ठेवताय? की नवाब मलिकांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही वेगवेगळं लढू. मी तेच सांगतोय की अजितदादाचा पहिल्यापासून 40 वर्षापासूनचा जो कार्यकाळ आहे किंवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे ही पश्चिम महाराष्ट्र, साधारण पुणे आणि पिंपरी चिंचवड त्यांचा बालेकिल्ला आहे. आणि त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या राष्ट्रवादीत काम करतात. भारतीय जनता पार्टीचाही गड आहे पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रात आता आमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांचे ऍडजस्ट होत नसेल, कार्यकर्त्यांना 9 वर्षांनंतर निवडणुका लागल्यानंतर कार्यकर्त्यांना सुद्धा लढायचं असेल आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखवणं काही योग्य नाही. कार्यकर्त्याच्या भावनेचा आधार केला पाहिजे. शेवटी निवडणूक कार्यकर्त्याची आहे, नेत्यांची नाही आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी जर विचार केला, अजितदादाला हे माहित आहे की तिथले कार्यकर्ते ऍडजस्ट होऊ शकणार नाही. एवढ्या सीटमध्ये 3 पक्ष कसे ऍडजस्ट होतील? त्यामुळे भाजप शिवसेना असा एक नैसर्गिक पहिल्यापासून तिथले कार्यकर्ते, तिथलं स्ट्रक्चर. आणि मग अजितदादांनी मान्य केलं आहे की बाबा आम्ही काही ठिकाणी वेगळं लढू, काही ठिकाणी आम्ही नाही ऍडजस्ट होऊ शकणार.
आणि माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसलो तेव्हाही मान्य झालं. आणि त्यामुळे मला वाटतं मित्र पक्षात लढणे काही वाईट नाही आहे, मित्रत्वात लढणे काही वाईट नाही आहे. पण एवढं मात्र नक्की आम्ही कुठल्याही प्रकारचे मतभेद आणि मनभेद आम्ही होऊ देणार नाही, एवढं मात्र पक्का आहे. असा आरोप होतोय की मुस्लिम मतं तुम्हाला मिळणार नाही, ती जवळ करण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही राष्ट्रवादीला व्यूहरचना करून दूर ठेवताय. पोस्ट इलेक्शन मग त्यांची मुस्लिम मतं घ्यायची आणि मग एकत्र यायचं, असं काहीतरी सुरू आहे, असा एक आरोप होतो. असा आरोप करणारे वेळ्यात लक्षण आहे, हे वेळ्याचे लक्षण आहे असे आरोप करणारे लोक. खरं तर अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या पहिल्यापासून त्यांचं संघटन वेगळंच आहे, संघटनात्मक कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने काम करतात आहे. त्यामुळे त्यांचं संघटन त्यांना चालवणे, त्यांचा पक्ष त्यांना चालवणे याची मुभा त्यांना आहे. मताच्या राजकारणाकरता कधी महायुतीने हा प्रयत्न केला नाही. महायुती ही खऱ्या अर्थाने या राज्याच्या विकासाकरता एकत्र आली आहे. विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी एकत्र आहेत. राज्याच्या विकासाकरता आम्ही तिघही एकत्र आहोत, हे या ठिकाणी दुमत नाही आहे. त्यामुळे हा विचार करू नका की आम्हाला त्या नगरपालिकेचे मतं घ्यायचे आणि महानगरपालिकेचे मतं घ्यायचे आणि मताचं राजकारण करायचं आहे. आम्हाला तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे. आणि त्यामुळे लोकल निवडणुकीमध्ये आता या नगरपालिकामध्ये शिंदेसाहेब वेगळं लढले, आम्ही वेगळं लढलो. आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये एकत्र आलं पाहिजे. शेवटी आम्ही भूमिका ठरवली आहे. याच मुद्द्यावर संजय राऊत असं म्हणाले की मलिकांना विरोधी भाजपचं ढोंग आहे, त्यांची मुलगी सरकारला सपोर्ट करते. असं आहे, महाराष्ट्राच्या विकासाकरता काही मुद्दे हे बाजूला ठेवावे लागतात. विकसित महाराष्ट्र जेव्हा संकल्प केला तेव्हा सर्वांची साथ घ्यावी लागतं. पण लोकल राजकारणामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या ह्याच्यात नाही जमणार, नाही जमणार. जमलं. मुंबईत 125 जागाची मागणी केलेली आहे शिवसेनेनं. ठीक आहे ना, आम्ही एकनाथजी, देवेंद्रजी आम्ही सर्व बसलो होतो. त्यात त्यांनी ठरवलेलं आहे योग्य प्रकारची युती होणार आहे. कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये वाद तयार होणार नाही. आम्ही टेबलवर बसून आमची युती चांगली करणार आहोत. शेवटचा एक प्रश्न, काल मंत्री शिरसाट म्हणाले की पतंगवर बॅन आणलं पाहिजे, निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार आहे कारण संक्रांत आहे आणि एमआयएमचा हा चिन्ह आहे, त्यामुळे प्रचार होऊ शकतो आचारसंहिता. त्यांचा तो अधिकार आहे पत्र पाठवायचा, आयोगाचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा. नाही पण सर, संक्रांतीचा काळ आहे आणि या संक्रांतीच्या काळामध्ये पतंग उडवणं आणि त्या आचारसंहितेचा भंग होऊ शकतो असा दावा केला जातोय. कारण निवडणुकी दिवशी आकाशात पतंग बंदी घालू शकतो. असं आहे की यामध्ये निवडणूक आयोगाचे एक मार्ग काढेल. मागणी करणं शिरसाटांनी म्हटलं तर करतील, पण शेवटी निवडणूक आयोगाला काय वाटतं ते त्या ठिकाणी त्यांचे काय बंधन येतील किंवा काय करतील शेवटी आयोगाचा निर्णय. मी कधी शिंदे आणि काँग्रेस पुन्हा एक वेळा एकत्र आले. मुरुड एकनाथ शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसची पुन्हा झालेली आहे. काय आपल्या हीच निवडणूक पुढे गेली आहे. त्यानंतर उमरगा नंतर आता मुरुडची निवडणूक पुन्हा समोर गेलेली आहे, 20 तारखेला आहे. त्यामुळे त्यात काय असेल असं आहे की वंचित आणि काँग्रेसची युती या ठिकाणी होती आहे असं तर ठीक आहे त्यांचं ना. म्हणजे प्रकाश आंबेडकरजींनी योग्य निर्णय घेतला, त्याला काही माझं म्हणणं नाही. त्यांना तो निर्णय घेणं त्या ठिकाणी मला वाटतं काळाची गरज होती. घेतील का? नाही, मला नाही वाटत त्यांनी काय निर्णय घेतला. त्यांचा पक्षाचा तो अधिकार आहे.